आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिडकोच्या भूखंडांबाबत परवानगी देण्याचा अधिकार महानगरपालिकेकडे असून या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास ती नियमानुसार सोडवली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले आहे। सिडकोचे भूखंड क्रमांक 36, 37 आणि 38 हे सध्या प्रचलित असलेल्या नियमांनुसार वितरित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे या भूखंडांबाबत गैरसमज पसरवू नयेत असे आवाहनही त्यांनी केले। तसेच सिडकोची घरे देण्याबाबत जर कोणत्याही अधिकाऱ्याने जाणून-बुजून टाळाटाळ केली असेल तर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री उदय सामंत यांनी दिला। सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसारच पार पडतील याची सरकारकडून दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। आणि मागच्या वेळी देखील हेच सांगितलेलं होतं की सिडकोचे भूखंड क्रमांक 36, 37 आणि 38 हे जे भूखंड आहेत हे त्यांच्या प्रचलित नियमाप्रमाणे त्यांनी विक्री केली होती आणि घरं बांधायला त्यांनी दिलेली होती। ती घरं बांधायला दिल्यानंतर एक तक्रार दाखल झाली की याबाबत ही कशा पद्धतीनं भूखंड दिले, का दिले, या संदर्भात तक्रार दाखल झाली। त्याची देखील चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर असं निष्पन्न आलं की जे भूखंड आपण दिलेले होते रेसिडेन्शियलसाठी ते नियमानुसार दिलेत का याची चौकशी झाल्यानंतर एक लक्षात आलं की ते शासनानंच मार्गदर्शन केलं की सिडकोच्या नियमाप्रमाणे हे सगळे भूखंड दिलेले आहेत। त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारानं असं एक तिथं वातावरण तयार झालं की सिडकोनं परवानगी द्यायची की महानगरपालिकेनं परवानगी द्यायची। आणि तुम्ही सांगितलेला मुद्दा अगदी तंतोतंत बरोबर आहे की शासनानं मार्गदर्शन केलं की सिडकोने ह्या परवानग्या न देता या महानगरपालिकेनं परवानग्या दिल्या पाहिजेत आणि या महानगरपालिकेनंच परवानग्या दिल्या पाहिजेत। महानगरपालिकेनं परवानग्या द्याव्या अशा पद्धतीचं सचिवांचं पत्र असताना त्या कालावधीमध्ये जर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी परवानग्या दिल्या असतील तर त्याची नक्की चौकशी करू, त्याच्यावर कारवाई देखील करू। परंतु आपण जो स्पेसिफिक प्रश्न विचारला की नक्की ह्या परवानग्या कोणी द्यायच्या आहेत, तर प्रधान सचिवांच्या पत्रानंतर ही सगळी परवानगी ही 100% महानगरपालिकेनं द्यायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महानगरपालिकेचा DP तयार करत असताना जी आरक्षणं होती ती कुठेही डॅमेज सिडकोने केलेली नाहीत, परंतु या जागांवर आरक्षण टाकू नये अशा पद्धतीची सिडकोची भूमिका होती आणि ती देखील सरकारनं मान्य केलेली आहे। त्याच्यामुळे मागच्या वेळी मी जे उत्तर दिलेलं होतं की सिडकोच्या बाबतीमध्ये घरं देणं हे क्रमप्राप्त आहे। ती घरं देणाऱ्या माणसानं जर अनियमितता दाखवली असेल किंवा घरं न देता काहीतरी वेगळे उद्योग केले असतील तर त्याच्यावर शिंदेसाहेब नक्की कडक कारवाई केली जाईल, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। फक्त दोन महत्त्वाचे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण भूखंड क्रमांक 36, 37 आणि 38 हे आपण प्रचलित नियमाप्रमाणे दिलेत की नाही दिलेत, हा जो मुद्दा होता ते प्रचलित नियमाप्रमाणे दिलेले आहेत। आणि दुसरा मुद्दा जो सांगितला की आता परवानगी द्यायचे अधिकार कोणाला आहेत, तर आता परवानगी द्यायचे अधिकार 100% हे सिडकोला नाहीत, नवी मुंबई महानगरपालिकेलाच आहेत।